गीता हिने सर्वात प्रथम नाही मानवा तू सुधारला ही कविता लिहिली. वाचनाचा आणि लिहिण्याचा छंद असल्याने तिच्यात लपलेल्या बालकवयित्रीने जन्म घेतला आणि बघता बघता तिने कविता संग्रहच लिहिलाय. उद्यासाठी आजच हा तिचा कविता संग्रह लिहून पूर्ण झालाय. कवितांचेच विचार करायचे, कवितेत माझं मन रमू लागले, ओठांवर शब्द सुचू लागले आणि ते कागदावर उतरू लागल्याचं गीतानं सांगितलंय. मी गीता कांतीलाल गरड, राहणार मुंगी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. शाळेचे नाव श्री मुंगादेवी विद्यालय मुंगी. मी उद्यासाठी आजच हा कविता संग्रह लिहिलेला आहे. आई पुढे देव नाही मोठा, आई पुढे पैसा सारा खोटा, बंगला असो वा गाडी घोडी, आई विना नाही त्याला गोडी. आईचा करू नये अपमान, मिळणार नाही कोठेच सन्मान. जशी असते झाडाची छाया, तशी असते आईची माया. ज्याने मन आईचे जिंकले, त्याने सर्वस्व हे मिळवले. आईस नका देऊ दुःख, जन्मभर मिळणार नाही सुख. आईला जो देतो मान, तोची होतो जगी महान. बंदुकीच्या गोळ्या हा फुले म्हणून या स्वीकारतो. हिवाळ्यात बर्फात राहून रक्षण देशाचे करतो. पावसाळ्यात भिजून भिजून जीवाचे रान करून लढतो. उन्हाळ्याचे चटके घेऊन देश रक्षणासाठी तडफडतो. जीवन त्याचं सतत सेवेत देशाच्या घालवतो, तरी त्याचे उपकार नागरिक आपण का विसरतो. ज्याच्यामुळे आपण निर्धास्त राहतो, तो सीमेवरचा जवान असतो, जवान असतो. एका व्यक्तीचं निधन झालं आणि त्याच्या निधनावरती मी 2-3 दिवस विचार केला आणि मला मग अचानकच कविता सुचली. माणूस मरतो तरी पण देखील त्याच्यात काही सुधारणा होत नाही. त्यामुळे मी पहिली नाही मानवा सुधारला ही कविता लिहिली. सोडून प्राण गेला, दारू गांजा नशा यामध्ये तू धुंद झाला. सारे उद्ध्वस्त करूनी संपला, मानवा तरी तू न सुधारला. ईश्वर आहे तुझ्या अंतरी, तू का शोधिसी तया मंदिरी. समजून घेता होसी धन्य, सांगूनही न कळे तुझला. मानवा तरी न सुधारला. जनाई मुक्ताई असे संस्कार त्यांचे सुंदर, गुण नाही तुझला पटणार. गुण सोडून अवगुण प्राप्त केला, रे मानवा तरी नाही तू सुधारला. एकनाथ ज्ञानोबा तुकात यांनी गोड तुझ शिकविला. परिवाणित नाही सुधारला, तिख बोलून प्रपंच हा बिघडला. मानवा तू न सुधारला. कविता फुलत राहण्यासाठी तिला प्राध्यापक रामकिसन निळसर तसेच सरांच्या सौ निशा विस्पुते मॅडम, प्राध्यापक राजेंद्र गवळी यांचं मार्गदर्शन लाभलंय. श्री मुंगादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुंगी या विद्यालयात इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये शिकते. मूळचीच प्रतिभा संपन्न, प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करणारी एक मुलगी. काव्यप्रतिभा जन्मताच लाभलेली आणि कसल्या प्रकारचं पाठबळ नसतानाही शैक्षणिक क्षमता जोपासणारी, शैक्षणिक सोबतता वाढवणारी आणि विद्यालयाचं नाव विकसित करणारी, भूषवणारी अशी ही मुलगी. तिचा नुकताच उद्यासाठी आजच हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. काशीनाथ भारंबे उर्फ निर्मोई, मैफल प्रकाशन भुसावळ यांनी 3/7/2017 रोजी श्री मुंगादेवी विद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये माननीय जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि माननीय कवयित्री निशाताई विस्पुते, माननीय कवयित्री जयाताई नेरे, माननीय कवयित्री सिंधुताई दैफळे यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं प्रकाशन झालेलं आहे. गीता गरड ही श्री मुंगादेवी विद्यालय मुंगी या शाळेची विद्यार्थिनी असून तिने उद्यासाठी आदर हा कविता संग्रह लिहिला असून तिच्या कवितेत देशप्रेम, सहिष्णुता, एकात्मता, शेतकऱ्याविषयी कळवळा
आईबद्दलचे प्रेम व सामाजिक बांधिलकी। या कविता प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्राचार्य चंद्रकांत कर्डक, गीतांचे वडील कांतीलाल गरड, आई शोभा तसेच कृष्णा गरड, हरी गरड, संजय गरड, अर्जुन गरड, विजय गरड, आव्हाड सर, गायकवाड सर, सोनवणे सर, म्हस्के सर, सय्यद सर, पठाण सर, पंडित सर, जगधने सर, तुजार सर, वंजारी सर, माळी सर, तांबे सर, पठारे सर, घनवट सर, कुसारे सर, सौ मेहत्रे, सुमवंशी मॅम, निकाळजे मॅम आदी उपस्थित होते। प्रतिनिधी अशोक वाघसह गणेश मुळे, माय न्यूज शेवगाव।